नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फेर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहतील. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सध्या स्कॉलरशिपची फॉर्म जे आहे ते भरणे चालू आहे. जवळपास मार्चपर्यंत तुम्हाला स्कॉलरशिपचे फॉर्म भरता येऊ शकतात. तर बघा स्कॉलरशिपचे फॉर्म भरण्यासाठी कोणकोणते आवश्यक डॉक्युमेंट्स आहेत ते आपण बघणार आहोत. महा-डी-बी-टीला कोणकोणती डॉक्युमेंट लागतात, तर ते सविस्तर माहिती या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा स्कॉलरशिप ज्याला आपण शिष्यवृत्ती म्हणतो त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहे. तर बघा पहिलं आहे आधार कार्ड, जे डी-बी-टी लिंक असावं, म्हणजे तुमच्या अकाउंटला ते काय असावं, लिंक असावं. ऑनलाईन डी-बी-टी लिंक त्याचं झालेलं असावं, ते बँकमधून तुम्ही कन्फर्म करून घ्यायचं आहे. त्यानंतर बँक पासबुक तुम्हाला लागेल. त्यानंतर उत्पन्नाचा दाखला तुम्हाला लागेल. तुमच्या वडिलाच्या नावाचा, वडील वारलेले असतील तर आईच्या नावाचा उत्पन्नाचा दाखला लागेल. त्यानंतर जातीचा दाखला लागेल. तुम्ही ज्या कॅटेगरीचे असाल, जनरल असेल तर उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही. जे समजा मुली आहेत त्या मुलींसाठी किंवा मुलंही असेल तर त्यांच्यासाठी देखील जनरलसाठी देखील काही स्कीम आहे स्कॉलरशिपच्या, तर त्यांना जाती दाखल्याची आवश्यकता नसते. त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्ही जोडू शकता. त्यानंतर शाळेचा सोडल्याचा दाखला, ज्या वर्षी पुढील वर्षासाठी ज्याच्यासाठी तुम्ही प्रवेश घेतलेला आहे त्याच्या अगोदरचं जे तुम्ही पास आऊट झालेलं आहे ती टी-सी तुम्हाला अपलोड करायची आहे. त्यानंतर प्रवेश पावती किंवा तुम्हाला बोनाफाईड द्यायचं आहे. एक तर तुम्ही पावती जोडू शकता ॲडमिशन किंवा मग बोनाफाईड जोडू शकता. त्यानंतर मागील वर्षाचे म्हणजे जे तुम्ही अगोदर पास झालेलं आहे त्याचं गुणपत्रक तुम्हाला अपलोड करायचं आहे. 10वी-12वीचे गुणपत्रक तुम्हाला अपलोड करायचे. कास्ट व्हॅलिडिटी मॅन्डेटरी नाही आहे या ठिकाणी. तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही देऊ शकता, शक्यतो देण्याची गरज नाही. मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा, तुमच्याकडं ईमेल आय-डी पण असणं गरजेचं आहे. रेशन कार्डची आवश्यकता या ठिकाणी नाही आहे बघा. तर हे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. बँक पासबुक, त्यानंतर उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, डोमेसाईल सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला, प्रवेश पावती किंवा बोनाफाईड, मागील वर्षाचे गुणपत्रक, 10वी-12वीचे जे काही गुणपत्रक असतील तर हे तुम्हाला स्कॅन करून अपलोड करायचे आहे. तर अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे बघा, जे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही एवढे डॉक्युमेंट या ठिकाणी बघा, डॉक्युमेंट यामध्ये फक्त हे 2 डॉक्युमेंटची आवश्यकता या ठिकाणी नाही आहे. बाकीचे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला कंपल्सरी आहे. एवढे डॉक्युमेंट तुमच्याकडं अगोदर ठेवायचे तुम्ही आणि नंतरच महा-डी-बी-टीला व तुम्ही काय करायचं आहे, फॉर्म भरायचा आहे, जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो. धन्यवाद.